नागपुरात होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्षनेत्यांचा बंगला सज्ज होतोय, परंतु विधानसभा निवडणुकीत जे निकाल लागले त्यानुसार महाविकास आघाडीतील कुठल्याही एका पक्षाला 29 आमदारांची संख्या गाठता आलेली नाही। त्यामुळे यावेळेस विरोधी पक्षनेतेपद मिळणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे चर्चा रंगलेली आहे की विरोधी पक्षनेते विधानसभेचे यांचा बंगला तयार होतोय, परंतु हा बंगला खरंच कुणाला मिळणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपण बघू शकतो हिवाळी अधिवेशनासाठी हा संपूर्ण बंगला जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सज्ज केला जातोय। त्याच्या बाहेर पेंडॉल टाकण्याचं सुद्धा काम जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। गेल्या वेळी जे हिवाळी अधिवेशन झालं त्यावेळेस याच ठिकाणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं वास्तव्य होतं। याच ठिकाणी पत्रकार परिषदेतही त्यांनी घेतली होती, मीटिंगा झाल्या होत्या, परंतु यावेळेस 29 संख्याबळ नसल्यामुळे कुठल्या एका पक्षाकडे महाविकास आघाडीतील, त्यामुळे हा बंगला खरंच कुणाला मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। असं असलं तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विरोधी पक्षनेत्यांचा बंगला सज्ज करण्याचं काम सुरू आहे। बंगल्याबाहेर जी विरोधकांना पत्रकार परिषद घेण्यासाठी जे पेंडॉल लागते त्याची तयारीही केली जात आहे, परंतु पुन्हा एकदा तोच प्रश्न की बंगला तयार होतोय परंतु विरोधी पक्षनेतेपद खरंच महाविकास आघाडीला विधानसभेचं मिळणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न। कॅमेरामॅन विशालसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।